गणोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील स्मशानभूमी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शेजारी तसेच मुस्लिम कब्रस्तानजवळ काल दिनांक 24/5/2026 रोजी दुपारी अंदाजे 12च्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये अनेक झाडे प्रामुख्याने वड, चिंच, पिंपळ, महोगनी आदी झाडे जळून खाक झालीत। सामाजिक उपक्रमाला नेहमी अग्रेसर असणाऱ्या साई प्रेम ग्रुप व वृक्ष पांडुरंग या ग्रुपने मागील वर्षी जवळपास 700 पेक्षा अधिक झाडे कोणाचीही मदत न घेता वन विभागाकडून वसुंधरा प्रतिष्ठानमार्फत वृक्षरोप उपलब्ध करून झाडांची लागवड मोठ्या कष्टाने केली होती। मागील वेळेस ग्रामपंचायतचा कचरा डेपो पेटवल्याने ती आगीमध्ये तेव्हाही अनेक झाडे होरपळून गेली होती। त्यावेळेस वन विभागाचे श्री पारेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला होता, परंतु पुढे काय झाले याचे ना ग्रामपंचायतीला माहिती ना गावाला। त्यातूनच उरलेले झाडे दिनांक 25/5/2026 रोजी लावलेल्या आगीमध्ये पूर्णपणे नष्ट झालीत, तर आगीत होरपळून अखेरचा श्वास झाडांनी घेतला। आता प्रश्न एकच, वृक्षारोपण करावे की नाही? वृक्ष पांडुरंग ग्रुपने मोठ्या कष्टाने वाढवलेली झाडे जर अशी काही मिनिटात नष्ट होणार असतील तर त्या झाडांचा वृक्षारोपण करून उपयोगच काय? आता प्रश्न हाच की मागील लागलेल्या आगीप्रमाणे ग्रामपंचायत आणि वन विभाग हा प्रश्न परत तसाच सोडून देतो की फक्त वन विभाग आणि ग्रामपंचायत आपल्या फक्त नावापुरत्या घोषणाच देतात की झाडे लावा, झाडे वाचवा, इतक्याच घोषणा हवेत विरून जातात। शेवटी पोरांनी केलेला कष्टाचा हा प्रश्न होता, निस्वार्थ भावनेने केलेली ती पर्यावरणीय सेवा होती। ग्रामपंचायत गणोरे, ग्रामविकास अधिकारी गणोरे आणि वन विभागाच्या कारवाईकडे आता समस्त ग्रामस्थ तसेच वृक्ष पांडुरंगच्या ग्रुपच्या सगळ्या सदस्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। नेहमीच लागणाऱ्या व त्याच ठिकाणी लागणाऱ्या आगीचे कारण नेमके काय याचा शोध ग्रामपंचायत व वन विभागाने घेऊन यामध्ये जे दोषी असतील त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्याकडून तसेच वृक्षप्रेमी तसेच पर्यावरणीय प्रेमी यांच्याकडून करण्यात येत आहे।